पण आता उद्धव ठाकरे जे आहे ते उद्धव ठाकरे काय येणार नाहीत, त्यांचा जळफळाट झालेला आहे, त्यांना आपले आमदार सांभाळता आले नाही. उद्धव ठाकरे यांनी जर सुरुवातीलाच बीजेपी सोबत युती करून सरकार बनवलं असतं तरी नामुष्कीची वेळ त्यांच्यावर आली नसती. तर मी त्यांना सांगत होतो की उद्धवजी आपण असं करू नका, काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ नका, मी तिकडून इकडे आलेलो आहे आणि आपण तिकडे जात कायसाठी. तर आता ते म्हणतायत किंवा ते 2.5 वर्षाचा शब्द दिला होता, परंतु अमित शहा म्हणतायत की मी काय असा शब्द दिलेला नव्हता, फक्त सत्ता 50-50% द्यायची अशी चर्चा झाली होती. मंत्री जे आहेत ते 50-50% दोघांचे असतील, पण मुख्यमंत्री पदाचं आश्वासन दिलं नव्हतं. कारण लोकसभेच्या प्रचारामध्ये आणि विधानसभेच्या प्रचारामध्ये सातत्यानं माननीय मोदीजी भूमिका मांडत होते की देशामध्ये नरेंद्र आणि राज्यामध्ये देवेंद्र. त्यावेळेला कधी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया ते दिली नाही. पण ज्यावेळेला आकडे असे आले की 105 जागा, 103 जागा बीजेपीच्या, 2 जागा आरपीआयच्या त्यामध्ये आहेत कमल सिंबाला निवडून आलेल्या, आणि 11-12 अपक्षांचा त्यांना पाठिंबा होता. आणि बीजेपीला सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने जे त्यांचे 56 आमदार आहे त्यांचा पाठिंबा दिल्याशिवाय सरकार बनत नव्हतं. त्यामुळं मग मला वाटतं की त्यांनी अशी आड्यामन भूमिका घेतली आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून त्यांनी घेतला. आणि 40 आमदार हे त्यांना सोडून 40 आमदार शिवसेनेचे आणि 10 आमदार अपक्ष असे 50 आमदार घेऊन एकनाथ शिंदे बीजेपी सोबत आले. संविधान बदलण्याची हिंमत कुणामध्ये नाही आणि संविधान बदलण्याचा विषय नाही. संविधानामध्ये अमेंडमेंट करण्याची तरतूद संसदेकडे आहे आणि आतापर्यंत अनेक कायदे जे आहेत ते अनेक कायदे झालेले आहेत. त्यामुळे संविधान बदलण्याच्या फक्त अफवा आहे, त्यांच्याकडे दुसरा विषय राहिला नाही. त्यामुळे दलित समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये गैरसमज करून त्यांची मतं आपल्या बाजूला वळवण्याचा एक डाव आहे, कुटील डाव आहे, हा काँग्रेस आणि इतर इंडिया आघाडीचा आहे. त्यामुळं तशा प्रचाराने काय त्याला मतदार बळी पडतील असं नाही, फक्त अफवा पसरवण्याचं काम यांचं सुरू आहे. आणि आम्ही त्या ठिकाणी आहोत, मी त्या सत्तेमध्ये मोदी साहेबांच्या सोबत आहे. त्यामुळं संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. आणि जर असं संविधान बदलण्याची वेळ आली तर मी माझ्या मंत्रिपदाचाही राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.